3.5 शक्तिपीठांपैकी एक असलेल्या श्री अंबाबाई मंदिरात नवरात्रोत्सव पारंपरिक पद्धतीनं साजरा केला जातो। या उत्सवातील एक प्रमुख आकर्षण म्हणजे अष्टमीला होणारा पालखी प्रदक्षिणा सोहळा। देवी अंबाबाईनं पंचमीला कोल्हासुराचा वध करून नगरवासियांना भयमुक्त करत अष्टमीला नगर प्रदक्षिणा करत करवीरवासियांना दर्शन दिल्याचं प्रतीक म्हणून हा नगर प्रदक्षिणा सोहळा आयोजित केला जातो। मंगळवारी रात्री जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांनी देवीच्या पालखीचं पूजन केलं। यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे, व्यवस्थापक महादेव दिंडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। रात्री 9:30 वाजता तोफेच्या सलामीनं फुलांनी सजवलेल्या शार्दूल वाहनातून अंबाबाईची नगरप्रदक्षिणा सुरू झाली। महाद्वारातून बाहेर पडलेली पालखी गुजरी, भावसिंगजी रोड, भवानी मंडप, मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर या मार्गांवरून स्वागत कमानी, आकर्षक फुलांचे हत्ती, विद्युत रोषणाई आणि रांगोळ्यांनी सजलेले रस्ते, फुलांच्या पायघड्या अशा वातावरणात तुळजाभवानी मंदिरात आली। तुळजाभवानी मंदिरात श्री अंबाबाई आणि श्री तुळजाभवानीची भेट झाली। यावेळी छत्रपती घराण्याच्या वतीनं देवीची ओटी भरून मानाचे विडे अर्पण करण्यात आले। महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्टसह विविध मंडळांनी भाविकांसाठी प्रसादाचं वाटप केलं। कोल्हापुरातील अंबाबाईंच्या नगरप्रदक्षिणेचा हा ऐतिहासिक आणि भक्तिमय सोहळा हजारो भाविकांच्या उपस्थितीत पार पडला।